नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, जर तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सर्व योजनांचे नवे व्याजदर सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणत्या योजनेत जास्त व्याज मिळत आहे याचा अंदाज येईल. तर पाहूयात कोणत्या स्कीममध्ये किती मिळतंय व्याज. आता पोस्टामध्ये अनेक योजना आहेत आणि प्रत्येक योजनेचे व्याजदर जे आहेत ते वेगवेगळे आहेत. तर या पोस्टाच्या कोणकोणत्या योजना आहेत आणि त्याचे सध्याचे व्याजदर काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात. तत्पूर्वी पुढील अपडेट करिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीच्या अनेक योजना दिल्या जातात. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, मंथली इन्कम डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अशा अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. या सर्व योजनांवर 6.7% 8.2% व्याज मिळतं. पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये उच्च व्याजदराव्यतिरिक्त तुम्हाला अनेक फायदे दिले जातात. आता सांगितल्याप्रमाणे या सर्व योजना आणि त्यांचे सध्याचे व्याजदर यावर आपण एक नजर टाकू. सर्वप्रथम पहा पोस्ट ऑफिस बचत खातं म्हणजे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट. बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही तुम्ही बचत खातं उघडू शकता. सध्या चालू असलेल्या दुसऱ्या तिमाहीत पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% व्याज मिळत आहे. आता या सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम आहेत. त्यानंतर पहा पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट स्कीम. पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स डिपॉझिट स्कीममध्ये म्हणजे पोस्ट ऑफिस FD स्कीम केल्यास तुम्हाला जास्त व्याज मिळतं. या योजनेत तुम्हाला 4 प्रकारे व्याज मिळतं. 1 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या योजनेवर 6.9% व्याज मिळत आहे, तर 5 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या योजनेवर तुम्हाला तब्बल 7.5% व्याज दिलं जातं. त्याचप्रमाणे 2 वर्षाच्या FDवर 7% आणि 3 वर्षाच्या FDवर 7.9% इतकं व्याज मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला एखादी रक्कम फिक्समध्ये डिपॉझिट करायची असल्यास ही योजना तुमच्यासाठी उत्तम योजना असू शकते. त्यानंतर जाणून घेऊया पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम ही म्युच्युअल फंडाच्या एका प्रकारची SIP प्रमाणेच आहे. ही स्कीम 5 वर्षात मॅच्युअर होत असली तरी तुम्ही ती 5 वर्षासाठी वाढवू शकता. याचा अर्थ असा की यामुळे गुंतवणुकीचा कालावधी वाढवणं सुलभ होतं. सध्या या योजनेत 6.7% इतकं व्याज दिलं जात आहे. तर पहा रिकरिंग डिपॉझिट ही स्कीम तुम्ही पुढील 5 वर्ष वाढवू शकता आणि चांगलं व्याज आहे 6.7% यावर व्याज दिलं जातं. त्यानंतर पहा सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम. पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीम. पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बचत योजनाही राबविण्यात येत आहे. या योजनेवर चालू तिमाहीवर तब्बल 8.2% व्याज मिळत आहे. कमीत कमी 1,000 रुपये गुंतवून तुम्ही या योजनेत खातं उघडू शकता. या योजनेत जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. आता पहा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना फार उत्तम आहे. व्याजदर देखील उच्च आहेत. 8.2% व्याज मिळतंय. गुंतवणूक देखील 1,000 पासून ते तुम्ही 30 लाखापर्यंत करू शकता. त्यानंतर पहा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. मासिक बचत योजना. पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेवर तुम्हाला 7.4% व्याज मिळत आहे. या योजनेत दरमहा व्याज दिलं जातं, म्हणजेच योजना मॅच्युअर होईपर्यंत व्याज दिलं जातं. मात्र व्याजाचं उत्पन्न करपात्र आहे. या योजनेतही दर तिमाहीला व्याजामध्ये बदल केला जातो. आता ही एक मासिक बचत योजना असून त्यावर तुम्हाला व्याज देखील चांगलं मिळतंय 7.4%. त्यानंतर पहा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे NSC योजनेवर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 7.7% व्याज मिळणार आहे. ही योजना 5 वर्षात मॅच्युअर होते. या योजनेत चक्रवाढ व्याज मिळतं, म्हणजेच व्याजावर व्याज मिळतं. याच योजनेच्या मॅच्युरिटीनंतर व्याज दिलं जातं.
पहा, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट देखील चांगलं आहे. 7.7% व्याजदर मिळतोय. त्याचबरोबर जे व्याज तुम्हाला मिळणार ते देखील चक्रवाढ व्याज तुम्हाला मिळणार. म्हणजे येथे दिवसोपरी तुमची व्याजाची रक्कम जी आहे ती नक्कीच वाढणार. त्यानंतर पहा, पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम. पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड देखील सुरू करू शकता. पोस्ट ऑफिस PPF योजनेवर जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी 7.9% इतकं व्याज दिलं जातं. पोस्ट ऑफिस PPF योजनेत व्याजाची गणना कंपाऊंडिंग पद्धतीने केली जाते. म्हणजे या योजनेत 1.5 लाख रुपयांच्या व्याजावर कोणताही कर आकारला जात नाही. नंतर पहा, शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र. पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र. पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र स्कीमवरही अधिक व्याज मिळत आहे. सध्या किसान विकास पत्रावर जुलै सप्टेंबर 2025 साठी 7.5% व्याज मिळत आहे. ही स्कीम 115 महिन्यात परिपक्व होते. व्याजाची गणना कंपाऊंडिंग पद्धतीने केली जाते. आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम योजना आहे. व्याजदर देखील चांगले आहेत. 7.5% व्याज तुम्हाला या योजनेत मिळतंय. त्यानंतर पहा, पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. यालाच आपण पोस्ट ऑफिस महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट देखील म्हणतो. आता पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सुरू करण्यात आलं आहे. या योजनेत दुसऱ्या तिमाहीसाठी 7.5% व्याज दिलं जात आहे. त्याचप्रमाणे ही योजना 2 वर्षामध्ये मॅच्युअर होते. त्यानंतर पहा, मुलींसाठी योजना आहे पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना. पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना. पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप लोकप्रिय आहे. आता पहा, आर्थिक वर्ष 2024-25 या दुसऱ्या तिमाहीसाठी म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी या योजनेवर 8.2% व्याज तर मिळत आहे. त्याचबरोबरीनं या योजनेमध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स देखील मिळतात. म्हणजेच ATC कलम अंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. पूर्णतः ही योजना टॅक्स फ्री आहे. आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही ही योजना घेऊ शकता. मित्रांनो, पोस्टाच्या सर्व योजना सेफ आणि सिक्युअर आहेत. कारण पहा, पोस्टामध्ये तुमचे पैसे कधीही डुबत नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला व्याज देखील बँकेपेक्षा जास्त प्रमाणात मिळतं. त्याचबरोबरीने यातील बऱ्याच योजनांमध्ये तुम्हाला ATC कलम अंतर्गत टॅक्स देखील लागत नाही. तुमचं जर पोस्टामध्ये खातं असेल तर सहज तुम्ही यापैकी कोणतीही योजना घेऊ शकता. जर तुमचं पोस्टामध्ये खातं नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्टामध्ये जायचं आहे. तेथे जाते वेळेस ज्या व्यक्तीच्या नावे खातं उघडायचं आहे त्या व्यक्तीचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक फोटोग्राफ व भरावयाची रक्कम घेऊन तुम्ही जाऊ शकता. 24 तासामध्ये तुमचं अकाउंट ओपन करून दिलं जाईल. तुम्हाला पोस्टाच्या अजूनही कोणत्या योजनेसंदर्भात माहिती हवी असल्यास किंवा आपण आता सांगितलेल्या योजनांबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.